नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी केतन पाटील ऊर्जा ॲग्री जेनेटिक्स मधून आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो। आज आपण अशाच एका कॉटनच्या प्लॉटवर व्हिजिटसाठी आलो असून शेतकऱ्याचे नाव निलेश अशोक पाटील, राहणार ढेकू अंबासन, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव हे असून त्यांनी आपल्या कंपनीचे राजमुद्रा हे वाण त्यांच्या शेतामध्ये लावले असून तरी आपण शेतकऱ्याच्या तोंडून त्यांच्या शब्दामध्ये आपल्या वाणाविषयी माहिती घेणार आहोत। तरी शेतकरी बंधू आपल्याला पुढील माहिती देतील। लागवडीची तारीख सांगा, खताचा पहिला डोसेस सांगा आणि कशा पद्धतीने लागवड केली अंतर हे पण सांगा। ही राजमुद्रा 2x4 अंतरावर लावलेली आणि 28 मे रोजी आपण याची लागवड केलेली। तरी पहिला डोस आपण 3-15 आणि बोरॉन दिलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे अशी क्वालिटी। थोडंसं पाऊस जास्त झाला आमच्या क्षेत्रात, त्याच्यामुळे आज त्याची स्वरूप आहे कपाशी। तरी एकंदरीत या कापसाला आजच्या परिस्थितीमध्ये 80 ते 90 बोंड ही परिपक्व झालेली आहेत व याची जर सिरियल पकडली तर 7-7, 8-8 ची सिरियल या ठिकाणी कॉटनची रांगा आहेत। 7 ते 8 कॉटनच्या रांगा या ठिकाणी आहेत व अंतर्दाट झाल्यामुळे व पाऊस जास्त झाल्यामुळे बऱ्यापैकी ड्रॉपिंग झाली होती। पण आजच्या कंडिशनला जर वरून जो आपण जो फ्लॅश बघत आहात तो फ्लॅश पण त्या स्वरूपामध्ये अगदी जोरात आलेला आहे व फ्लॅश आलेला असून त्याची पूर्णपणे फळामध्ये रूपांतर झालेला आहे। फुलाचं फळामध्ये पूर्णपणे रूपांतर झालं आहे। आजची दिनांक 21 सप्टेंबर 2024 ही असून 28 मे 2024 ची या कॉटनची लागवड आहे। तर आजच्या दिवसाला या कापसाचं वय बघता व या कापसाची उंची बघता व मालाची परिस्थिती बघता ही एकदम उत्कृष्ट या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आहे। दुसरी गोष्ट ही आहे की या कापसाची पहिली वेचणी ही झालेली आहे। याच्यामध्ये प्रति बिघ्यामध्ये 3 ते 3.5 क्विंटल याप्रमाणे कापसाची वेचणी झालेली आहे। वेचणी होत असताना या ठिकाणी जे त्याचं आवरण असतं ते दिसत नसेल, त्याचं कारण असं होतं की जेव्हा त्याची वेचणी झाली तेव्हा पाऊस हा हेवी होता, त्याच्यामुळे वेचताना कापसा सकट त्याचं ते टर्पलही बाहेर निघालं होतं। हे टर्पल खाली जमिनीवर पडलेलं आहे, आपण तेही बघू शकतात। बऱ्यापैकी कैरी ही तोडून वेचणी झालेली आहे। या ठिकाणी यांनी 2 सिल्वर कॉट आणि 2 राजमुद्रा या 2 व्हरायट्यांची लागवड केलेली आहे। तरी आपण शेतकऱ्यांच्या तोंडून जाणून घेऊ की त्यांनी बियाणं कुठून आणलं होतं आणि कसे कसे लागवड केलेली आहे। मी 2 सिल्वर कॉट आणि 2 राजमुद्रा या दर्शन अंमळनेर इथून आणलेले आहेत आणि 4x2 अंतरावर हे वाण आम्ही लावलेलं आहे। अतिशय उत्कृष्ट असं प्रकारे हे वाण आपल्या समोर आहे। एक वेचणी आमची झालेली आहे, तरी आता त्याला चांगल्यापैकी अजून बरीचशी कैरी आहे आणि शेवटपर्यंत हा कापस हिरवा आहे। तरी शेतकरी बंधूंनो, तरी मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या कॉटनची जी सिरियल आहे ती तुम्हाला दाखवतो। 1 2 3 4 5 6 7 या ठिकाणची ड्रॉप झाली 8 लाईनची या ठिकाणी परिपूर्ण सिरियल या ठिकाणी आहे। तसेच तुम्हाला दुसरी पण सिरियल त्या जळाची दाखवतो। 1 2 3 4 5 ही 6वी या ठिकाणची ड्रॉप झाली आहे आणि 7वी या ठिकाणची ड्रॉप झालेली आहे। तरी मला या शेतकरी बंधूंनी जमीन थोड्या प्रमाणामध्ये असल्या कारणास्तव या शेतकरी बंधूंनी आंतरपीक या ठिकाणी घेतलं आहे। प्रत्येक ठिकाणी 2 बाय 4.5 फुटाचं अंतर असल्या कारणास्तव यांनी मधल्या 1 फुटामध्ये चवळी, उडीद, मूग आणि भुईमूग याचंही या ठिकाणी उत्पादन घेतलेलं आहे। आणि हे सगळं करत असताना आपण माझं सगळ्या शेतकरी बंधूंना एकच सांगू इच्छितो की एकदा वाण घेताना वाणाची खात्री करा, वाणाचं उत्पन्नाची कॅपॅसिटी बघा आणि मग आपण कोणतं वाण लावायचं हे ठरवा। जसे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, जरी हे वाण वरून असं असलं तरी त्याचा नवीन येणारा जो फ्लॅश आहे तो पूर्णपणे एकदम जोमदार आहे।
एवढा सगळा माल निघून पण अजूनही मालाची व कापसाची जी क्वालिटी आपण बघत आहात ते एकदम हिरवागार कापूस आहे आणि नवीन फ्लॅशची जी सुरुवात आहे ती कंटिन्यू चालूच आहे. नवीन जो येणारा फ्लॅश आहे त्याची सुरुवातही चालू आहे आणि आतापर्यंत या कापसाच्या 2 वेचण्या या ठिकाणी झालेल्या आहेत. नवीन तरी कापूस या ठिकाणी परत वेचणीसाठी सज्ज झालेला आहे.